कुठल्याही चार ओळी, कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषणं ऐकतो तेव्हा तुमची ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते. या निमित्ताने कुठल्याही चार ओळी ज्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना काय अर्थ, अनर्थ तर असतो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार 2025 सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चक्क आपला स्वरचित कविता ऐकवल्या आणि मी आठवलेंच्या घराण्याचा कवी आहे असे म्हणत रेडिओ जॉकींना खळखळून हसवलं. फडणवीस यांची 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला, तसेच स्वरचित कविता ऐकवल्या. कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही मॉडेलिंग केलं, तुम्हाला लिहिण्याचा छंद आहे, तुम्ही गीतकार आणि कवी देखील आहात. तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं होतं, काही आठवते का, असा सवाल रेडिओ जॉकीने विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले की सर्वप्रथम मॉडेलिंग हा केवळ अपघात होता. माझ्या मित्राने माझ्यावर प्रँक केलं होतं, त्यावेळी हा प्रँक चालला, पण त्यानंतर मी कधीही मॉडेलिंग करण्याचे धाडस केले नाही. मी केलेले मॉडेलिंग त्यावेळी चांगलंच गाजलं, असंही फडणवीस म्हणाले. जर कुत्र्या माणसाला चावला तर ती बातमी नसते, पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते. माझं मॉडेलिंग म्हणजे माणसाच कुत्र्याला चावणं होतं, म्हणून ती बातमी झाली, अशी मिश्कल टिप्पणी फडणवीस यांनी केली. पुढे फडणवीस म्हणाले की मला आधीपासूनच लिहिण्याची आवड होती. मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचो, मी कवी संमेलनाला जायचो, मी खूप लहान वयात काही कविता लिहिल्या होत्या. एक गोष्ट म्हणजे कविता लिहिल्यानंतर मी त्या कधी साठवून ठेवल्या नाहीत. जेव्हा जेव्हा मला वाटायचे तेव्हा मी स्वतः लिहायचो आणि वाचायचो. आता मी अलीकडेच 2 गाणी लिहिली आहेत. एक राम जन्मभूमीच्या वेळी रामावर लिहिलं होतं, तर दुसरं गाणं शंकरावर लिहिलं होतं. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे, असं म्हणत मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या कवितेमुळे सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर फडणवीसांनी ओळी ऐकवल्या. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे नका अर्थ, अनर्थ तर असतो. तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शाब्दिक निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे. ही कविताही फडणवीस यांनी सभागृहातील उपस्थितींना ऐकवली.